नुकतेच आत्ताच 7 वाजलेत आणि 7 वाजता आपण इला होता पडवणे फणसामध्ये इलेला इकडे. आणि आज 21 दिवसाचा गणपती आपलं इकडे 2 गणपती आहेत, 2 आणि अजून खाली 2 आहेत, म्हणजे असे 4 टोटल गणपती 21 दिवसाचे आहेत. तर त्या निमित्तानंच आपण इकडे इलेला भाजूसाठी आणि दोन्ही भजन म्हणजे भजन आणि भाजूसाठी एकत्र इलेले आहो. आपले नरगोलचे पोरत, काट्यातले पोरत, कोलवाडी आणि आपली गिरियातले असे मिळून आपण पोर इलेले आहो इकडे. तर नक्कीच आज व्हिडिओ बनवत राहा. आपल्या गणपती पण दाखवत आहेत आपलं इकडचं मोठं गणपती आहे पाठी. आपण पहिलाच घरी लाव फणशामध्ये. तर तुमका समजत आता भजनासाठी पहिले बसून घेत आहोत, त्यानंतर आपण वाजवणार आहोत. तू लावून घेऊ घ्या तो सर, कारण पोर इलेले सगळे. आणि आता पहिला भजन करून घेत आहोत, त्यानंतर वाजवणार आहोत. ते थोडं सामान्य लावून घेतात, तयारी चालू आता. तर मंडळी तुमका सुद्धा तुमच्या कार्यक्रमाची शोभा जर वाढवची असेल तर नक्की आपल्या कोकणीवारी बँजो ग्रुप का तुम्ही बोलवू शकता. कॉन्टॅक्ट नंबर हा आपलो तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलो जायत नंबर. आणि आपलं कोकणीवारी बँजो ग्रुप नावाने इंस्टा अकाउंट हा, तर तिकडे सुद्धा आपला कॉन्टॅक्ट केलास तरी चालात. आणि तुमच्या बजेटमध्ये तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढूचा काम या आपल्या कोकणीवारी बँजो ग्रुपचा, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तुम्ही मंडळी. आणि मंडळी तुमचे कार्यक्रम हे लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपल्या कोकणी वारीची असणारा, त्यामुळे कॉन्टॅक्ट या साधू हवाच तुम्ही, तरच लोकांपर्यंत तुमची कार्यक्रमाची शोभा ही लोकांपर्यंत पोचू शकता. आणि इकडे आपल्या बाहेर बँजो आता जोडून घेत आहो, तिकडे भजनचं सामान लावून घेत आहो. आणि इकडे ह्या साईड का आपलं बंटी आहे सामान जोडून घेता. इतर कोणाच्या घर नक्की इला का सांग? शैलेश थोटम. हां अच्छा, म्हणजे शैलेश थोटमच्या घरी इलेला आपण इकडे आता. आणि त्यांच्या शेजारची घर आहे तिकडे साईड का. नंतर कोणाच्या घरी जाणार सांगून ठेव. कोण? मुरगेश राणे तुझ्या. अच्छा, म्हणजे नंतर आपलं सुदीपाच्या इकडे दादा आपलं मुरगेश राणे म्हणून, तर तिच्या घरी जाणार आहोत. नंतर इकडे भजन बँजो वाजून झाल्यानंतर इकडे थोडा वाजू. A few moments later.
A few moments later. म्हणजे आत्ताच भजन करून झालेला नुकताच आणि सगळ्यात भजन सगळे आपले एकत्र आपले आरतीसाठी गेलेले होते आपले इकडचे पण म्हणजे वाडीतले आपले तर ते पण आरती करून एकत्रच घेतला दोन्ही. आत्ता वाजवून घेऊ थोड्या वेळातच प्रसादी वाटतं तर प्रसादी घेऊया अगदी. त्यानंतर आता वाजवून घेऊ लगेच. भजन तर करून झालेला. अजून एका ठिकाणी आपल्या जाऊचा भजनासाठी तर तिकडे जाऊ भजनासाठी. आता थोडा वेळ वाजू अर्धा पाऊण तास त्यानंतर आपण भजन करू जाणार आहोत. भाजून झालेला आता जर प्रसादी खाऊन त्यानंतर लगेच भाजू घेणार आहोत इकडनं. सामान तर आपल्याला जोडलेला था फक्त आता भाजूची कमी आहे. भजन एकदम बुवाने आपलं फर्स्ट क्लास केलं आणि आपलं संजीव वारीक त्याने आपलं भजन केलेला. बाकी आपले सगळे आरतीसाठी पोर इलेले जमलेले तर आरतीने आपण भजन दोन्ही एकत्र करून घेतला शेवटची आरती पण. A few moments later. तर भाजून झालेला आता इकडे आपला त्यांना पण ढोल वाजू जायचं इकडे यांच्या, त्यामुळे लवकर संपवलं भाजून. सामान घेऊन आपल्या दुसऱ्या घरात चालणार आहोत. इकडे 2 गणपती आहेत, अजून 4 आहेत. ते 2 गणपती आपल्याला वाजवूसाठी बोलवलेला आणि भजनासाठी. तर
त्या दुसऱ्या गणपतीच्या तिकडे जाणार आता. तर सामान घेऊन आता चाललेत पोरत आपले. चल करणे काय चल हे तू एक ठेव मी आणतोय. A few moments later. वा. अरे नवीन नवीन काढा मधला काढ खाली काढू येतात होय हा इथे ठेवा. जोर आहे नवीन तिकडनं येलेल्या आत्ताच मी आता नवीन दुसऱ्या घरी गेलेल्या आपल्या सुदीप वारे का त्याचा दादा त्याच्या घरी गेलेल्या होता. भजन वगैरे पहिले भजनातच बसता नंतर मग आपण वाजून घेणार लावून गेलं लगेच जोर आलेला. A few moments later. भाग्यवंत भई भजन कीर्तन
A few moments later. तर मंडळी इकडे भजन करून नुकताच झालेला आता आपल्या इकडे संजीव भुवन केला ना काय हां 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 तर भजन झाला म्हणजे आता वाजून घेता लगेच 10 वाजलेले आहेत आता उशीर झालेलोच आहे जेव पण इकडे जाऊ जेवण सांगितलेला झोपवून फक्त जाऊया ना आता ताच राहूला लाडू दाखव हिला दिलं काही धावता नाही ना झोपून जाऊया आणि आता थोडा वेळ भाजू भजन झालं 10 वाजलेले आता वाजू सर होतील 10:30 वाजता बघूया काय करतात तू कोण तर मंडळी इकडे जो बँजो होतो बुलबुला तर आता तो जोडलेलो आहे इकडे आणि आपल्या इकडे कॅशिओ लावणार ह्या मशीनचा आणि त्याच्यावर वाजवणारा बँजोवर बघूया कसं वाजता सगळी तयारी करून झालीच आता moments later. मंडळी या इकडनं दुसऱ्या घरात बाजू नाव आणि बाहेर पाऊस पडता आता जेवसाठी आपल्या सुदीपच्या इकडे सुदीप मामाचा तो सुदीप आपलं त्याच्या मामाच्या घरी इकडे आता जेवून घेतात कारण भाजून लावणे पाऊस पण भरपूर होतो पावसात भिजत गेल्या खाली आता 11 वाजलेले आता बाकीचे पोरं तर बसले जेवू इकडे सगळे भात कापून बाकी आता पोहोचले बसलेले दादा इकडे जेवून घेता लगेच त्यानंतर निघणार हातात घेऊन तरी ठेव. हा थंड वाटला जरा मला पाऊस पण पडता बाहेर दंद नाव ना
मंडळी 11 वाजलेले, 11:15 झालेले. भाजून निलावने नुकतोच घरातनं निघाला आणि पावसात सुरुवात झालेली आहे इकडे बाहेर. त्यामुळे लगेच इलाव म्हणजे वाजून झाल्यानंतर आपण निघत होतो तेव्हा पावसात सुरू झाली. त्याच्याच पावसातनं भिजत आपले इलेत पोर सगळे इकडे. नंतर जेऊ बसलेत. नंतर तिकडे जेवणाचा सुदीपाच्या मामाच्या इकडे बोललेला होता, तर जेवसाठी इकडे वाढतो आता. लगेच जेवू आणि नंतर मग निघू आम्ही इकडनं. तर लगेच जेवून घेता घ्यावा मेल्या वाट कोणाची बघतात आपापला. हा दूरच इथे काय आहे चिकन घ्याला अंडा की चिकन हा भात तरी वाढ आधी. वरताडे मला पिवळा तू घरचो माणूस अंड्याचो मेनू मंडळी इकडे आपल्यासाठी. मग मोठी बेटी येत की का इथं लवकर भाता नदी मेल्या सुद्धा ब्लॉक नाही होत पांढरे ब्लॉक पाण्या खातं तू नशीब. हां आता उद्या येऊ हो ना उद्या कोण नसलं तर पास केल्या काही नेता मंडळी निघालेल्या आता आपले 12:15 वाजलेले जातात. शरद बोलवणार होय 12:15 वाजलेले आहेत आणि आता 12:15 म्हणून जेवला निघाला. पाऊस होतो त्यामुळे थांबला थोडा वेळ. पाऊस थोडं कमी झालो तर मंडळी आजची व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.